नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. तुमचं स्वागत आहे NDTVमध्ये. काल आपण या विषयाचं विश्लेषण केलंच आहे की ह्या आंदोलनाचे पुढे काय परिणाम होतात. काही वेळापूर्वी खासदार भेटले आणि ते असं म्हणाले की कायदा आणि सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण होईल, पण आमचा पाठिंबा आहे. आता हे मांजरसुंबेच्या दिशेनं निघालेत. मला एका गोष्टीचं थोडंसं समजून घ्यायचं आहे. कुठं आहेत फौजी, कुठं आहेत? या 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 कुठे इन्फंट्रीला होते का रेजिमेंटला होते? नाही, बीजी सेंटर पुणे. BG सेंटरला. आणि किती वर्ष काढली सेवेत? 18 वर्ष काय म्हणून? शिपाईमध्ये, GD मध्ये. हो. तर असे निवृत्त सैनिक, बाकीच्यांचा काय व्यवसाय? शेतकरी. सगळे शेतकरी. हॉटेलवाले कोण आहेत? तुम्ही आहेत हॉटेलवाले? बरोबर. फक्त मला एक सांगा जवान, या पुढं एवढी वर्ष झाली, आता 2-2.5 वर्ष झाली, प्रश्न तर मिटलेला नाही, तरी तुम्ही चालले तिकडे. हा, मग प्रश्न मिटवासाठी चालत ना आरक्षणाचा. आमच्या गरीब लेकरांनी काय करायचं आज? आमच्यासाठी नोकरी कोणती शिल्लक होती? ही एक होती मिलिटरीची, त्यात आरक्षणाचा विषय नव्हता. त्यानंतर आले आता ही बाहेरची प्रायव्हेटमध्ये नव्हती, ह्याच्यामध्ये आरक्षणाचं टक्केवारीमध्ये आम्हाला घेतलं नाही. आणखीन कुंभीमध्ये जर घेतलं, कुंभीचं आरक्षण आता 32% गेलेलं आहे. हां, सगळ्यांच्या म्हणण्यानुसार. पण आमच्या मराठ्यासाठी काय? तुम्ही 10% दिले, 10%ची काय तरतूद आहे? 10%मध्ये एवढा मोठा समाज 10%मध्ये कसा बसवायचा तुम्ही? मग त्याच्यासाठी आमच्यासाठी सरकारने काय केलं? 2 वर्ष झालं पाटलांनी लढा चालू ठेवलेला आहे. मग मराठ्यासाठी काय केलं? 52% मराठे ह्या महाराष्ट्रामध्ये आज आहेत. मग मराठ्यांसाठी काय केलं तुम्ही? आमच्या एवढे शांततेत 52% का 25%? 52% मराठा समाज आहे. सर्वे पण झालाय ना तुमचा. मग सर्वेमध्ये काय निकष निघला? त्यामध्ये पहा, 2-3% इकडे तिकडे होऊ शकतं, पण अर्ध्याला आज मराठा समाज आहे ना. पश्चिम महाराष्ट्र आज सगळ्या कुंभीमध्ये. मग मराठवाड्याने काय केलंय? मग कुणी अशी राजकीय खुटी मारलेली जे आमचा मराठवाड्याचा तोडगाच निघत नाही? आमच्या 8 जिल्ह्यांनी काय केलेलं आहे? मग आता मग पुऱ्या महाराष्ट्राचा उडवा. मग बाकी मराठ्यांना बी कळन, जे आज तुमच्या पाटलाला साथ देत नाहीत मराठे, त्यांना बी कळन ना की मराठवाड्याची काय मागणी. आमचा सगळा जिल्हे, आमचा सगळा ऊसतोड कामगार म्हणून ओळखला जातोय. हां, बरं, भाजप सरकार म्हणायचं. भाजप सरकार आमचा दोष नाही. आमचा बीड जिल्हा हा बाले किल्लाच होता भाजपचा. काय गेला बाले किल्ला? मग आज गेला का नाही? आज कित्येक वर्ष झाले ह्या जिल्ह्यामध्ये भाजपचं राज्य होतं. मग ह्या जिल्ह्यातला आज भाजप हा पक्ष काय गेला? मग आमच्या मराठ्याच्या का भावना नाहीत का? आमच्या भावनाशी काय खेळता तुम्ही? इतक्या वर्ष झालं स्वतंत्र आरक्षण दिले ते नाही. स्वतंत्र आरक्षण काय फायद्याचं? कसं प्रस्तावित करणार तुम्ही स्वतंत्र आरक्षण? सांगा ना. मग ओबीसीत घ्या ना, सरसकट मराठा हा ओबीसी म्हणून, कुंभी म्हणून डिक्लेअर करा. पण आमच्या नोंदी नसतात. मग आज काय आमच्या बाकी भावांच्या नोंदी निघल्यात, तशा आमच्या बी नोंदी कुठं तर जळाल्यात ना. आज आमच्या पाटोदा तालुक्यातल्या नोंदीच नाही. आता डॉक्युमेंट जळालं म्हणते. मग कुठं जळालं ते डॉक्युमेंट? कुठे गेलं ते? सरकारपासून ते घाय डॉक्युमेंट का झालं? ज्या नोंदी पुढे आल्या त्यात येऊन द्या. आता ज्या नोंदी भेटतात त्याचे पण व्हॅलिडिटी होत नाहीये. आमच्या स्वतः मुलींची व्हॅलिडिटी कॅन्सल होऊन आले. कॅन्सल झाली व्हॅलिडिटी. का कॅन्सल झाली? आता काय रिझल्ट परत अप्लाय करा. तुमच्या मुलीची? हा, मुलीची. माझ्या सख्या भावाच्या काय करते मुलगी? 12वी झालेली. आता व्हॅलिडिटी केली होती. काय, कशाची व्हॅलिडिटी मागितली? आपण हे कास्ट SAB ह्याचं काढलं ना आम्ही. कुंभीचं काढलं होतं. कुंभी निघलं आमचं कर्डिल्यांचं. तर कुंभींचं आमच्या भावाच्या मुलीचं आम्ही दिलं होतं, ते कॅन्सल म्हणून आले. म्हणले परत अप्लाय करा SCBC. आणि तुम्ही म्हणता SCBCचं तुम्ही 10% दिलेलं आहे. आज SCBCचे मुलं बीडला जातात, पाहत येतं 2-2 महिने झाले वेटिंग लागून. SCBC सुद्धा आज ऍडमिशन जवळ आलेले आहेत. ते SCBCचं सुद्धा क्लिअर नाही झालं. मग काय दिलंय आम्हाला तुम्ही? तुम्ही स्वतः जाऊन यादीत नाव दिले की तुम्हाला? यादीत नावं दिलेत, पण 2 महिने SCBCला 1 महिना असं ठेवावं लागतंय. त्यानंतर ते म्हणते डॉक्युमेंट SCBC. तुम्ही मराठा आहे का नाही हे सिद्ध करण्यासाठी सुद्धा आम्हाला जात पडताळणीचं प्रमाणपत्र द्यावं लागतं. मराठा का कुणबी? कुंभी ही SCBCची दिले तुम्ही. कुंभीचं तर झालं वेगळं विषय, पण जे तुम्ही 10% SCBC म्हणतात आम्हाला दिलंय, SCBC साठी जात पडताळणा करावं लागतो. त्याच्यासाठी 5 डॉक्युमेंट लागतात. ते 5 डॉक्युमेंट घेऊन धर्मदाय आयुक्ताला जाऊन नेऊन द्यायचे. ते तिथं नेऊन दिल्यानंतर ते पाहतात की हा मराठा आहे का, त्याच्यासाठी ते देतात. त्याच्यानंतर ते 1 महिन्याचा टाइम देतात. 1 महिन्यानंतर या SCBCचं घेऊन जा. त्याच्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार चालू आहे. 2,000 रुपये 3,000 रुपये घेतात, मग SCBCचं करून देतात. नसलं तर माझ्या काय विटनेस, माझ्या मेहण्याने स्वतः 4,000 रुपये दिले, तेव्हा SCBCचं मराठा हा सिद्ध झाला, तेव्हा ते डॉक्युमेंट दिलेत. आणि मुलाला इंजिनिअरिंग ऍडमिशन घ्यायचं नाही. कुणी काढलं सर्टिफिकेट? कुणी काढलं? किती? 20,000-30,000 व्हॅलिडिटी. नाही, असं वेग नका बोलू. महाराष्ट्र तुम्हाला महाराष्ट्र पाहायला मान्य आहे. जे खरं तेच बोलतोय 20,000 आम्ही. 30,000. हो, मग तुम्ही का माझ्या घरात निघले. माझे आजोबा मिलिटरीत होते, त्यांच्या सर्व्हिस बुकला कुणबी, फक्त कुणबीचं आहे. अच्छा. तर माझ्या पुतण्यानी दाखल केले, तर त्याला 12,000 रुपयाची मागणी केली. कशासाठी पैसे द्यायचे? कुणी काढले का बाबा आपल्यापैकी? कुणी काढले कुणबी? तुम्ही किती दिले मग? आम्ही आमच्या नोंदी सापडल्या होत्या. आम्ही 1,000 रुपये देऊन काढले सर्टिफिकेट. म्हणजे नोंदी सापडल्यावर पण नोंदी सापडल्याच्या नंतर 1,000 रुपये दिले. तुम्ही महाराज? आमची निघलेच नाही अजून.
कशात अडकलं की तुमचा नोंदच नाही. फोन घेतो. अच्छा, ही जी तयारी चालू आहे आजची, कशी चालू होती तयारी? एकदम जोरात. कशी काय केलं? बदल आम्ही गाव बैठका चालू आहे सध्या आणि 29 तारखेची पूर्ण तयारी. ही शहरी बैठक आहे आज. बरं, तुमचा हॉटेल व्यवसाय आहे? हो. कुठे आहे हॉटेल व्यवसाय? पाठवतो पण. ओके. मी आता येत असताना जामखेडपासून इथपर्यंत अनेक गावामध्ये मला बॅनर दिसले. हे कुणी लावले? आम्ही पदर लावले स्वतः खर्चाने सगळं. आता मी आमच्या समाज आमच्या गावात आम्ही आमच्या घराघणी 500-500 रुपये वर्गण करून प्रत्येक घरातून एक माणूस निघणार आहे मुंबईला. मुंबईला हो. स्वतःची गाडी. आम्ही ट्रक आहे ते 2-3 500-500 रुपये प्रत्येक ह्यानी केलं. घराघणीच पैसा गोळा केला. त्याच्याकडे माहिती आहे जरा बोलू. किती गाड्या जातील तुमच्या गावात? आमच्या गावातून 5 ट्रक निघणार. 5. तुमच्या महाराज आमचं दासखेड गाव आहे. दासखेड गावामधून 5 ते 6 आयसर आहेत मोठे. मला एक काम करा, जर लोकसंख्याने किती गावात जातील, गावाचं नाव, किती गाड्या जातील ते खरं खरं तुम्ही जे अंदाज बांधलाय ते सांग. खरं खरं म्हणजे तुम्ही खरंच बोलताय, फक्त मला तिथं आकडा कळू दे. सरकार तर बघणारच आहे. शिवश्री नारायण नामदेव आवटे दासखेडचा आहे मी. हा. तर आमच्या तुम्ही गावात दोघांचं एकच गाव. किती जाता राहशील तुमच्या इथं? तरी आमच्या गावातून 5 आयसर आहेत. तुमचं साहेब गाव? पाठवतो तालुका. तालुका पाठव, गाव गाव प्रॉपर पाठवतो. किती जाते? किती जाते? 25-30 टेम्पो जाते. तुमचं गाव? आमचं सोनेगाव. हा, तिथून आमच्या 4 गाड्या जातात. 4 गाड्या. तुमचं हा सोनेगाव आमच्या इथेच आहे. साहेब? तुमचं धनगर जवळकर. तिथून 2 पिकअप आणि 2 4 व्हीलर आहेत. साहेब? तुमचं गाव? वैद्यकीने 5 गाड्या निघणार. 5 गाड्या. साहेब तुमचं? आमचं पाडदा शहरच आहे. आमचे ते तुम्ही 25 ते सांगितलं. 30 25 ते 30. साहेब तुमचं गाव? आयसर टेम्पो आणि पिकअप. ते बरं. तुमचं किती निघते? 4 गाड्या आहेत. 2 पिकअप, 1 आयसर आणि 4 व्हीलर. बरं आहे. आणि प्रॉपर पाडद्याचे सगळे पाठवते तुम्ही? सगळे पाठवते. अजून हे वेगळ्या गावचं कोणी काय? तुम्ही आहे का? या इकडे पुढे. किती भाडं दिले आता? भाडं भाडं नाही, वर्गणी केली सामाजिक. मी चर्मकार समाजाचा युवा उद्योजक आणि नोकरीला आहे. शाळेत शिपाई म्हणून नाही. म्हणून तुम्ही त्यांना पाठिंबा दिलाय. 100% पाठिंबा आहे. ठीक आहे. तुमचं गाव? हा, तुमचं? वैद्यकीने हे भाडं किती द्यायचं त्याला? कशाला? ते मालकाला काही भाडं द्यावं लागेल ना? हे गाड्याला ना हा? हे सांगा कोणी. डिझेलवारी म्हणजे आता जे ज्या गाड्या आहेत का त्यांना आम्ही 1,500 रुपये रोज ठरवला आहे. हम्म. आणि डिझेल स्वतःच टाकणार. म्हणजे सर्व त्याला 1,500 रुपये आणि हा गाडीवाला गाडीवाल्याला 1,500 रुपये आणि डिझेल आपण डिझेल टाकायचं. आपण हा. आणि किती दिवसाची तयारी आहे महाराज? आता हे काय 4, पाटील 5, सांगतील 6 तोपर्यंत. दिवस थांबण्याची तयारी चालली. पाटील सांगतील तोपर्यंत कमीत कमी थांबणार. 5-6 दिवस तरी थांबायचं. ठरवून नाही काय ठरवून काय 15 दिवसाची महिन्याची तयारी आहे. आम्ही किराणा भरून चाललाय. कमीत कमी आज 0 दिवसापासून ते 1 महिन्याची पण तयारी असू शकते. म्हणून आता जर म्हणले तर 2 महिने 4 महिने राहण्याची पण तयारी. जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत एकही मराठा मुंबई सोडणार नाही. किराणा भरून चाललाय आम्ही. बरं. कसा भरला? महिन्याचा तांदूळ लागणारे तांदूळाला राईस बनवण्यासाठी जेवढे आणि आटा हम्म. हे प्रॉपर घेऊन चाललो होतो आम्ही. एक आचारी संघ आहे आम्ही, म्हणजे मी स्वतः बनविणार ओके. आणि आम्ही तुम्ही काय हॉटेलवालेच आहे म्हणून तुम्हाला शक्य आहे. बनवून शहरवाले आम्ही हा. सांगा फौजी. आम्ही पाठवतो शहरवाले. 27 तारखेला इथून जरांगे पाटला सोबत आम्ही इथून निघणार. हा. आणि असे निघणार जोपर्यंत पाटील आझाद मैदान सोडणार नाहीत आम्ही तोपर्यंत मुंबई निघणार. सोडणार नाहीत. हा शब्द आहे मराठ्यांचा. ठीक आहे. तुझं गाव कोणतं पळा? हा, दासखेड. किती गाड्या जाणार तुमच्या गावात? 5 ते 6 आयसर जाणार आहे. प्रत्येक घरातनं किती हे केलं? किमान एक तरी. एक जर. हा, काय डिझेलचं? हा सांगा किती डिझेल घेऊ? डिझेलचं काय बने आम्ही उमऱ्या गणेश जसं आमचा तालुका आहे पाठवता आम्ही घरागणेश 1000 रुपये असे वर्गणी केली. काही दानशूर व्यक्तीने अज्ञात व्यक्तींनी बी आम्हाला भरपूर मदत केली. की कोण अज्ञात व्यक्ती आहे? अज्ञात व्यक्ती जे मराठा समाज विरोधात समाजामध्ये आहेत त्यांनी दिलेले पैसे की बुवा आमची परिस्थिती आहे आम्ही समाजासाठी हे करू इच्छितो. मी जरी तुमच्या सोबत असलो पण माझे दानत किती आली आहे. अशी अज्ञात व्यक्तीने किती? अशी भरपूर वेळ आम्हाला झालेली आहे. आम्ही मग ती सगळ्या गाड्यांमध्ये डिस्ट्रीब्युशन करून टाकली. गाडी गणेश आम्ही 30,000 35,000 रुपये आम्ही वर्गणी देऊन टाकली. जे गरीब बांधव येऊ शकत नव्हते ते सुद्धा आज 5 गाड्या आमच्या करून यायला लागले मराठा समाज. आला हा पण आला, भगवा पण आला. हा. आम्ही बरं, अशी तुम्हा सगळ्या लोकांना एक प्रश्न आहे. हो या जरा इकडे पुढे. प्रश्न माझा नीट आहे का? तुम्ही सगळे मुंबईत गेल्यानंतर बरं का तिथं गणपतीचा उत्सव आहे, मग कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल नाही आम्ही का? त्यांच्या शामिल होऊ. मला माहिती आहे ते. आम्ही काय स्वतः केलं? गणपती घेऊन चाललो. ट्रकमध्ये गणपती बसवणार आहेत आम्ही. बरं. त्यांना घेऊन आम्ही विसर्जनासाठी मुंबईत चाललो. ठीक आहे. विसर्जनाची तयारी. इथं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल की मुंबईत? काय करायचं? आम्ही काय काही होणार नाही. काय तर ट्रॅफिक जाम होणार मुंबईमध्ये. छोटं शहर आहे ते. होणारच ना. आजपर्यंत मराठ्यांच्या जेवढ्या पण सभा झाल्या हा हा मोर्चाला या पुढे. मला येता येतं. हा
जे पाटलांनी सांगितलंय शिस्तबद्ध होणार, मागच्या वेळेस जसं झाला मोर्चा तसाच होणार यावेळी. पण ट्रॅफिक जाम होणार ना आता गणपती बघायला सगळे ट्रॅफिक जाम करण्याचा उद्देश आहे. ट्रॅफिक जाम करणं, मुंबई जाम करणं हाच आमचा मुख्य उद्देश आहे. त्याशिवाय ह्या निर्लज्ज सरकारला ना जाग येणार नाही. असं बैठकामध्ये ठरलंय का की हो, असं ठरलेलं आहे. तसं काही ठरलेलं नाही. मुंबई आमची बी आहे. मुंबई आम्हाला दरवर्षी लोक मुंबई बघायला जातात, गणपती बघायला जातात. आमची मुंबई आम्हाला गणपती बघायला या वर्षी जायचंय मुंबईला. हा, एक मिनिट त्याच्याकडे माईक आहे त्याला बोलू दे. हा. या वर्षी मुंबईला गणपती बघण्यासाठी आम्हाला जायचं आणि आमचं विसर्जन समुद्रात काय करायचं केलंय गणपतीचं. हे कुणी दिलंय? हे आम्ही स्वतः घेतलंय मी. बघू जरा, काढा बरं जरा. कुठं बनवलंय जरा दाखवा. हे बघा, आता तुम्हाला बाकी कोणी बोलू नका. ह्या पुढं पाटलांनी एवढी आंदोलन केली, आपल्याला तर काही मिळालेलं नाही, तर एवढा विश्वास कशामुळे? मिळले ना आम्हाला. हो, आमचा 70% मराठा हा ओबीसी मध्ये गेलाय ना. आमचा 70% मराठा. मात्र राहिले काय? आणि जो राहिलाय तो फक्त आम्हाला ओबीसी 30% जो राहिलाय आमचा मराठा, तो फक्त आम्हाला कुणबीत न्यायचा. पण तुमच्यामुळं ओबीसी समाज नाराज झाला नाही, नाराज चुका आहे तर. नाही? नाही, कारण आम्ही माहिती का तुकाराम महाराजांनी काय सांगितलंय की बाबा की बरेच झाले तेव्हा आम्ही कुणबीची झालो. कारण माहिती का तुकाराम महाराजांनी सांगितलंय बाबा आम्ही जर कुणबी तर मग ही आम्ही कुणबी आहेतच ना. मग आमचे पुराण स्वतः मी बी कुणबी निघलोय. तुम्ही टोपी नेहमी घालता का? हो, कंटिन्यू टोपी करतो. हा. तुकाराम महाराज काय म्हणाले? तुकाराम महाराज म्हणजे बरेच झाले तेव्हा आम्ही कुणबीची झालो. म्हणजे तुकाराम महाराजांनी त्या काळात सांगितलं ना, बरं ही सगळे समाज हा किंवा मराठा समाज हा सगळे कुणबीच आहेत म्हणून. मग कुणबी आहेत, मग आम्ही कुणबी आहेत. नंतर महात्मा फुलेंनी सांगितलं कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज, मग ते बी आम्ही कुणबीच आहेत ना. आम्ही म्हणून आमचे हे पुरावे निघालेत कुणबीत म्हणून आम्ही, त्यामुळे आम्ही कुणबी आहेतच ना. पण ज्यांचे कुणबीत निघाले त्यांना तर मिळालंय की, मग बाकीच्यांना कसं कुणबीत घालायचं? मग ते बी आमचेच आहेत ना, सगळे सोयरे आम्हीच आहेत ना. सगळे सोयरे. पाहुणेच आहेत ना. हो, काय शिल्लकच ठेवायचे? आमचे रेकॉर्ड सापडणार. आमच्या गावातल्या अर्ध्या लोकांचे निघले तर आमचे काहीचे रेकॉर्ड सापडणार अजून. बर, म्हणून अडचण झाली. आता हे या सगळ्या परिस्थितीमुळं समाजामध्ये एक दुही तयार झाली, ती विधानसभा निवडणुकीमध्ये दिसली आणि महायुतीला केवळ जातीय आधारावरती मतदान झालं. तुमच्या इथे सुद्धा बजरंग सोनवणे जे निवडून आले त्यांनी ते मान्यच केलं की पूर्णपणे जातीवाद आधारित निवडणुका झाल्या. जातीवाद सुरू कोणी केला हे महत्त्वाचं या आहे ना पुढं. पहिलं. मराठ्यांनी अजून जातीवाद नाही, केला. मराठी समाजाने अजून जातीवादाला कुठेही मूळ नाहीये. ज्यांनी जातीवाद सुरू केला त्यांना मराठ्यांनीच आपली जागा दाखवून दिलेलीच आहे ऑलरेडी. त्यांची काय ही होती जातीवाद आपण कधीही मराठ्यांनी केले नाही सुरुवात आणि कधी करणारही नाहीत. आम्हाला मराठा समाज असा आहे की सर्व समभाव म्हणजे सर्व समाजाला धरून चालत आलाय आजपर्यंत. आता ठीक आहे, ह्या वेळेस बजरंग बाप्पा निवडून आले, ह्याच्या अगोदर कोण आलतं? त्यांना मराठ्यांनी मतदान केलं नव्हतं का? केलंच ना. सर्वांना आतापर्यंत असं हे फक्त राजकारणात ह्यांनी जातीवाद सुरू केला, ह्यांनी चालू केलं. आणि आता कसं एक तर आम्हाला परत मराठा एकत्र येत नव्हता, एक तर मराठा समाज आज सर्व एक मराठा समाज एक मुठीने एकत्र आलाय. तर एकत्र करण्यासाठी नेतृत्व महत्वाचं समाज होतं. मोठ्या संख्येने एकत्रित आल्यामुळे बाकीच्या समाजामध्ये अस्वस्थता आहे ना. काही नाही का तुम्हाला सांगतो, आम्ही कोणाचा हिसकावून घेत नाहीत. आमचं जे हक्काचं आहे ते आम्ही मागून घेतोय. आम्हाला कोणाचाही नकोय. आमचं जे आहे ते आम्हाला द्यायला काहीच भुजबळ साहेब तर म्हणतात 312 जाती आहे, 352, त्यात तुम्ही आला. जातीचं सोडून द्या, हे राजकारण करायला लागले. आता हे इलेक्शन टायमाला म्हणले 15 जाती घालायच्यात, आता काल वाचलं तर काल म्हणले 29 जाती द्या. ह्या बाकीच्या जाती आल्या कुठून? मग मराठी जातीचं काय ही कुठे गेली? तुम्ही काय म्हणले? मराठा जात हे करत नाही. मराठा समाज ज्या टायमाला स्वतःच्या अस्तित्वासाठी लढतोय, स्वतःच्या हक्कासाठी लढतोय, तर त्या टायमाला जातीवाद होतो. आणि हिरवी यांनी सगळे ह्यांच्या मोर्चाला आम्ही पहिलं ओबीसी मेळाव्याला आम्ही गेलोत गाड्या बरोबर, का तर आमचेच बांधव आहे, त्यांचे अधिकार भेटले पाहिजेत म्हणून. मग आम्ही आज आमच्या हक्कासाठी लढायला लागलो. केलं की तो जातीवाद झाला का? मराठ्यांनी एक होऊ नये, मराठ्यांनी एक संकट राहू नये. हा, मराठ्यांनी का लढू नाही त्यांच्या अस्तित्वासाठी? पण हे विधानसभा निवडणुकीमध्ये काय झालं? माईक तुमच्याकडे आलं तुम्हाला. विधानसभा निवडणुकीमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये एवढं अंतर का पडलं? का पडलं? त्यांनी पाडले. सुरुवात त्यांनी केली. माईक तुमच्याकडे दिला की तुम्हाला? त्यांनी स्वतः हे दर्या त्यांच्या स्वतःच्या राजकारणासाठी हे केल्या तयार केल्या. आजपर्यंत मराठा समाज त्यांना मतदान करतच आला ना. आज लहान्या भावासाठी मोठा भाऊ कधी बी पाठीपाशी उभाच असतो ना. आज मराठा समाज कुठल्याही छोट्या जातीसाठी अडचणीत आल्यानंतर उभाच आहे, खंबीरपणे उभाच आहे, साथच आहे. पण ज्या टायमाला मराठा समाज त्याच्या स्वतःच्या हक्कासाठी लढायला लागला तर त्याला लगेच जातीवाद का नाव देतात तुम्ही? काय म्हणले तुम्ही? कायदा सर्व समान पाहिजे ना. कोर्टात गेल्यावर काय म्हणतात माणसं, कायदा सगळ्याला समान आहे.
बरोबर मग सगळ्याला समान पाहिजे ना कायदा हा मग आरक्षण बी सगळ्याला समान पाहिजे बरोबर आहे की नाही हा सगळ्याला समान पाहिजे ना माणूस एकच आहे ना ओबीसी समाज सारखे कपडे घालतो मराठा समाज बी हा. सारखे कपडे घालतो रक्त मराठा सारखं समाजाला सगळं- शेती ओबीसी समाजाला शेती अच्छा. मग काय गुन्हा केलाय असं हा आम्ही काय गुन्हा केला मला एक एक सांगा, पाय, हे हिंदू सगळ्यांचं. मला जर आता कारण महाराष्ट्रात ती एक उत्सुकता आहे म्हणून पाटलाकडे असे कोणते गुण आहेत की ज्यामुळे तुम्ही त्यांच्याकडे एवढे इमानदारी कर्तृत्व निर्भीडपणा सगळे पाटलाकडे गुण आहेत आणि आजपर्यंत ते काय त्यांनी सांगितलं हा. तेवढेच. एकनिष्ठ एकनिष्ठता ठीक आहे निस्वार्थपणा निस्वार्थपणा न फुटणाऱ्या न फुटणारा, प्रामाणिकपणा इमानदार हा. आणि हे एवढे सगळे मराठा समाजाचे जे मोठे समाजासाठी झटणार. तालेवार नेते जे आहेत ते समाजासाठी मराठा समाजाचे जे तालेवार नेते आहेत ते आता फक्त मराठा समाजाचं एकच दैवत आहे हा ते फक्त कशामुळे जरांगे पाटील कशामुळे जी स्वतःचा जीवाचा सुद्धा त्याग करायला लागला माणूस जीवाचा त्याग. समाजासाठी झटणारं झटणारा नेतृत्व नेता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीमागे आमचं दैवत असेल तर फक्त जरांगे जरांगे पाटील जरांगे पाटील साहेब बोला कित्येक वर्षानंतर आम्हाला नेतृत्व लागले असं जरांगे जरांगे पाटील कोणालाही बळी न पडणारे आता बाकीचे जे मराठी जे नेते आहेत ते राजकारणाखाली एकमेकाच्या दबावाखाली प्रेशर खाली दबले जात होते पण पाटील असे एक व्यक्ती आहेत जे कोणालाही कधी बळी न पडणारे बळी पडत नाही इमानदार नेतृत्व आहे जरांगे एकच पाटील- वाक्य तुम्ही अजून बोलला तुम्ही हा इमानदार पुढे या इमानदार आहेत अजून कोणाला काही बोलायचं मला ह्या प्रश्नाची उकल जरा महाराष्ट्रासमोर शांतपणे करून सांगायची होती की एवढं राजकीय भूमिका त्यांनी घेतल्याच होत्या ते निवडणुकीला उभाही राहणार होते शेवटच्या क्षणाला त्यांनी विड्रॉल केलं त्यानंतर जे अपेक्षित महाविकास आघाडीला यश मिळणं अपेक्षित तसं झालं नाही त्याचं एक गणित असं मांडलं जात आहे की खरं तर ह्या आंदोलनामुळे महायुतीलाच यश मिळालं असं असून सुद्धा मराठा समाजाचं जे पूर्ण पाठबळ आहे ते मनोज जरांगे पाटील यांच्याबरोबर ते काय आहे तुम्हाला लक्षात आलं असेल स्वतःला शारीरिक कष्ट घेणं आपल्या मागणीप्रती असलेली निष्ठा त्यासाठी कितीही त्रास सहन करण्याची तयारी आणि मुख्य म्हणजे भरपूर त्यांना आर्थिक आमिषं आलीच असतील की आले असतील त्यालाही न बळी पडणं या सगळ्यांचा गुणसमुच्चय झाल्यामुळं आरक्षण आमच्या हक्काचं आता कुठे जायचं आता कुठे जायचं कॅमेरामॅन निकेतन मानेसह मी राहुल कुलकर्णी NDTV मराठी जरांगे पाटील तुम आगे बढ़े हम तुम्हारे साथ हैं जरांगे पाटील तुम आगे बढ़े हम तुम्हारे साथ हैं धन्यवाद आम्ही वाटेत उभा राहून रस्त्यात उभा राहून ह्या मंडळीचा संवाद साधला तर काही प्रश्नांची उत्तरं मला हवी होती कॅमेरामॅन निकेतन मानेसह मी राहुल कुलकर्णी NDTV मराठी कुठलं गाव आहे मांजरसभा दूर आहे मांजरसभा सगळी मंडळी